सिंधुदुर्ग नगरीतील 1999 पासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या भूखंड आणि घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे। रहिवाशांच्या नावावर 7/12 उतारे लावण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली। नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार 7/12 उतार्यांच्या प्रक्रियेपैकी सुमारे 10% काम पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाणार आहे। यासोबतच सिंधुदुर्ग नगरीला सर्व 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। आज आमच्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये जे 1999 पासून या इकडे राहणारे जे रहिवासी होते त्यांना त्यांची भूखंड असो किंवा घरं त्यांच्या नावाने नव्हती। 99 पासून असलेला त्यांचा जो लढा आहे, आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं महायुतीचं सरकार आल्यानंतर जो प्रवास सन्मान्य राणे साहेबांनी 99 ला सुरुवात केला, तो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्याला आकार देण्याचं काम केलेलं आहे। माझ्या दृष्टिकोनातून आतापर्यंत 10%च काम झालेलं आहे। आता फक्त 7/12 यांच्या सगळ्यांच्या नावाने लागलेलं आहे। आता इथे जे सुविधा पाहिजे, इथली नगरपंचायत जाहीर झाली पाहिजे आणि एकंदरीत इथे शहरासारखे मिळणारे जे 18 प्रकारचे जे नागरी सुविधा आहेत त्या प्रत्येक नागरिकाला द्यायला लागतात, ते सगळ्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन म्हणून पालकमंत्री म्हणून आता आम्ही कामाला लागलेलो आहे। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सिंधुदुर्ग।